आमदार गोपीचंद पडळकर यांना कोण उचलून नेण्याची धमकी देत असेल तर त्यांनी हिम्मत असेल तर करून दाखवावे। पडळकर बलवान आहेत आणि आम्ही पण मेलेलो नाही असा इशारा देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला गती लावण्यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। मिरज येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आमदार पडळकर यांना वाळव्याला उचलून आणण्याचा इशारा दिला होता। त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात लोकशाही असल्यामुळे कोणीही काहीही बोलू शकतो, कोणाचं तोंड धरता येत नाही, पण त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी करून दाखवावं। आमदार पडळकर कमी ताकदवाला नाही आणि आम्ही पण मेलेलो नाही असं आव्हान दिले। तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली आहे। लोकशाही असल्यामुळे काही जण न्यायालयात गेले, स्थगिती मिळाली, पण आता स्थगिती उठली आहे। चौकशी जलद गतीने कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी तुमचेही बँकेत संचालक होते असं सांगितलंय। जर आमचे संचालक यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल। मी जरी त्या बँकेत संचालक असलो तरी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई व्हावी असं मत व्यक्त केलंय। सांगली शहरातील शांतीनगर येथे कौटुंबिक वादात चाकूने गळा चिरून पत्नीचा खून करण्यात आला। आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। काजल प्रशांत येडके असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। संशयित पती पोलिसांना शरण आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले। प्रशांत येडके असं संशयित पतीचं नाव आहे। दरम्यान महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने खळबळ उडाली आहे। मृत काजल येडके आणि तिचा पती प्रशांत येडके हे शांतीनगर येथे भाड्याने राहणास आहेत। त्यांना 2 मुली आहेत। येडके दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता। आज सकाळी काजल घरातील सर्व कामे आवरून 11:30च्या दरम्यान विश्रांती घेत होत्या। यावेळी प्रशांत त्या ठिकाणी आला। त्यांनी त्याच्याकडे असलेल्या धारधार चाकूने काजल यांच्या गळ्यावर वर्मी वार केला। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या काजल रक्ताच्या थारोळ्यात घरात पडल्या होत्या। दरम्यान पतीने घराला कडी लावून थेट शहर पोलीस ठाणे गाठलं। त्यांनी सारी हकीकत सांगितली। त्यानंतर पोलिस थक्क झाले। काजल यांचा अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात तो देण्यात आला। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। परिसरात मोठी गर्दी झाली होती। न्यायवैद्यक प्रयोगशाळेची टीम ही घटनास्थळी दाखल झाली। भरदिवसा पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा चिरून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। कौटुंबिक वादातून काजल या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्या होत्या। यावेळी पती प्रशांत यांनी शहर पोलिसात तक्रारही दिली होती। त्यानंतर काजल यांचा शोध घेण्यात आला। त्यावेळी कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यासमोरही आला होता। दरम्यान काजल या माहेरी गेल्या होत्या। त्यांना पती प्रशांत यांनी कालच समजूत घालून घरी आणलं होतं। रात्री एकमेकांनी 2 लेकरांकडे पाहून समजूतीने संसार करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आज सकाळीही वाद झाला। त्या रागातून प्रशांतने टोकाचं पाऊल उचललंय। तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील सुतारगल्ली परिसरात शोभेचे दारूचं काम करत असताना दारूचा भीषण स्फोट झाला। यात 8 जण जखमी झाले। दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडली। या स्फोटाच्या घटनेत 1 जण गंभीर जखमी असून 5 जणांना किरकोळ भाजले। घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा या घटनेत दिसून आलाय। तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे दसऱ्यानिमित्त शोभेचं दारूचं काम करण्याची प्रथा आहे। या पार्श्वभूमीवर शोभेचे दारू काम करण्याचे काम गावागावात ठिकठिकाणी सुरू आहे। रविवारी दुपारी सुतारगल्ली परिसरात सार्वजनिक मंडळाकडून शोभेचे दारू काम बनवण्याचं काम सुरू होतं। यावेळी दारूचा भीषण स्फोट झाला। आवाजाच्या दणक्याने कवठे एकंद परिसर हादरला। माहिती मिळताच घटनेच्या ठिकाणी मदत कार्यासाठी शेकडो तरुण धावले। या स्फोटात आशुतोष बाळासाहेब पाटील, आनंद नारायण यादव, विवेक आनंदराव पाटील, गजानन शिवाजी यादव, अंकुश शामराव घोडके, प्रणव रवींद्र आराधे, ओमकार रवींद्र सुतार आणि सौरभ सुहास कुलकर्णी 8 जण भाजून गंभीर जखमी झाले। त्यापैकी 2घांना किरकोळ दुखापत झाली असून अन्य 6 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात दाखल असलेल्या 2घांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले। जखमींना उपचारार्थ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिरज शहरात एका तरुणाचा अतिशय रहदारीच्या ठिकाणी खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। निखिल कलगुडकी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुडकी याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर निखिल कलगुडकी याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर निखिल याच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात ठिय्या मारला। संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून 3 संशयितांना ताब्यात घेतले।
वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण या 3 ते 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद हे 3 जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यापूर्वी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहन याच्यावर 3 महिन्यांपूर्वी वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी फिर्यादीचा मामा यातील मयत निखिल कलगुडगी यांनी फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या फुटपाथच्या जवळ आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्याराने वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुडगी याला गंभीर वार करून त्याचा खून केला असा संशय पोलिसांना। दरम्यान याच कारणातून खून झाला की या हल्ल्यामागे अन्य कोणतं कारण आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत। आरोग्य सेवेसारखे पुण्याचं काम नाही, त्यासाठी यावर सर्वांनी काम केलं पाहिजे। प्रत्येक संस्था, व्यक्ती यांनी समाजाच्या प्रश्नावर काम करणं आवश्यक असून माणसांच्या मनामध्ये विविध उपक्रमाद्वारे इतरांच्या बद्दल सेवाभाव निर्माण करावा। खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेतून आपण माणसांचं आयुष्य वाढवून त्यांच्या दुवा घेणार आहोत। यासाठी आरोग्य सुविधांना पर्याय नाही असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या संकल्पनेतून धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालय सांगली यांच्या वतीने संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मिरज येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सांगली धर्मादाय उपायुक्त डॉक्टर मनीष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांकिनी पाटील, ऋषिकेश हिंगणगावकर व शरद वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री पाटील म्हणाले, आजारीच पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गावागावांमध्ये योगासने, विपश्यना याकडे जावं लागेल। खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष ध्यान देणं गरजेचं आहे। याबाबत लहान मुलांच्यावरही चांगल्या आरोग्य सवयी लावाव्यात। आजारी पडू नये यासाठी काळजी, आजारी पडल्यानंतरची काळजी आणि आजारपण संपल्यानंतरची काळजी घेणं आवश्यक आहे। धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन शासकीय कामाच्या व्यतिरिक्त हा विशेष उपक्रम राबवल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आणि जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेतली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय। या दरम्यान उमदी, सोनलगे, हळ्ळी, बालगाव, मोरबगी, कर्जगी, बोरगी, गिरगाव, दरी कोणूर, दरी बडजी, सिद्धनाथ, संख आदी गावांना भेट देऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली आहे। शेतकऱ्यांना दिलासाही यावेळी त्यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांना दिलासा देताना पाटील आणि सावंत यांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं। दरम्यान बोर नदीला आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या इराप्पा चनबसू अक्कलकोट यांच्या कुटुंबियांची खासदार पाटील आणि माजी आमदार सावंत यांनी भेट घेऊन त्यांना सांत्वन केलं। या पाहणी दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लढणार आहे। भाजपसह महायुतीमधील प्रमुख पक्ष सोडून कुणाशीही आघाडी करू, त्यासाठी त्यांनी सन्मानजनक जागा सोडल्या पाहिजेत असं मत वंचितचे नेते ॲडव्होकेट सुजात आंबेडकर यांनी मांडलं। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी ते सांगलीत आले होते। ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले, कार्यकर्ते भेटीगाठी, प्रशिक्षण शिबिरासाठी दौऱ्याचं आयोजन करत होते, मात्र महाराष्ट्रातील बहुतांश भागात पूर परिस्थिती असल्याने निवडणुकांचा विषय मागे ठेवून पूरग्रस्तांच्या भेटीगाठी, त्यांचे प्रश्न समजून घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला कळवण्याला प्राधान्य दिलं जाईल। रिलीफ फंड आणि कर्जमाफी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या एक करू इच्छित नाही। पूरग्रस्तांना रिलीफ फंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। भाजप आणि RSS सोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे महायुतीमधील भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करणार नाही। हे तिन्ही पक्ष वगळून इतर कोणत्याही पक्षाशी युती आघाडी करण्यासाठी तयार आहेत। सन्मानजनक जागा न मिळाल्यास पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल असंही ते म्हणाले।
सांगलीच्या मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मोफत महाआरोग्य शिबिरात नेहमीप्रमाणे आरोग्य तपासणीसोबत राजकीय रंगतही चांगलीच रंगली। या महाआरोग्य शिबिरात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यातील जुगलबंदीमुळे उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन झालं। कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील पहिले पोहोचले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली। याच दरम्यान खासदार विशाल पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले। त्यांच्या उशिरा येण्यावरून चंद्रकांत पाटील यांनी रंगात येत त्यांना टोमणा मारला। खासदार साहेब थोडं लेट आलेत पण हरकत नाही, कदाचित ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असतील किंवा संभाजीराव भिडे गुरुजींच्या दौडीमध्ये सहभागी झाले असतील अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना टोमणा मारला। यानंतर नियोजित कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील निघून गेले। मग मंचावर खासदार विशाल पाटील उभे राहिले। त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची उशिरा आल्याबद्दल सभेत माफी देखील मागितली। त्याचबरोबर उशिरा आल्याचा उल्लेख करणं योग्य नाही, अनेकदा वेळेची कोंडी होते अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। दोघांच्या या जुगलबंदीने सभागृहात हशा पिकला। राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्य विधिमंडळाचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे। आमदार जयंत पाटील यांनी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले। त्यामध्ये म्हटलंय की राज्यभरात पावसाने थैमान घातले। मागील आठवड्याभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढलाय। ओढे नाले दुथडी भरून वाहतात, शेताचा चिखल झालाय, शेतकऱ्यांची जनावरे दगावलीत, पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकलेत तर काही लोकांनी जीव गमावलाय। संपूर्ण राज्यात हाहाकार माजलाय। मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली जाते। शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढावलाय। पुराच्या पाण्यामुळे फक्त पिके नष्ट झाली तर असं नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून वाहून गेल्या। नुकसान इतकं झालंय की शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिर होणार नाही असं दिसतंय। अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणं गरजेचं आहे, पण सरकार असं करताना दिसत नाही। त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी आणि तात्काळ निर्णय व्हावा, यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे।